पाल जिल्हा परिषद गटामध्ये चोरेकर साहेबांचे वारसदार वाग्देवी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब साळुंखे यांच्यावर जो दादांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निषेधार्थ भ्याड हल्ला आहे। खरं जंगलवाडी या ठिकाणी पारायण सप्ताहाला भेट देऊन साखरवाडीच्या ग्रामदेवताच्या भैरवनाथाच्या मंदिरात तिथं उभा असताना माझ्या समोरील भाजपचे उमेदवारांचे भाऊ त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अरेरावची भाषा केली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बाळासाहेब साळुंखे दादा हे अतिशय संयमी नेतृत्व आहे की त्यांना आदरणीय लोकनेते बाबासाहेब चोरेकरांचा वारसा आहे आणि चोरेकर कुटुंबीय हे सुसंस्कृत असं कुटुंबीय आहे। त्यांनी ज्या वेळेला चोरे भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला, तेव्हापासूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली। हा आजचाच प्रकार नाही। गेले 4 दिवसापूर्वी बाळासाहेब दादांचे भाऊ माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे यांना सुद्धा चोरेगावच्या भागामध्ये त्या ठिकाणी अरेरावची भाषा दहशत निर्माण करण्याचा याच इस्माने या ठिकाणी प्रयत्न केला आणि पराभव समोर दिसल्यामुळं असे बेताल वक्तव्य आणि या ठिकाणी बॅड हल्ले करण्याचं ही वास्तविक पाहता या कुटुंबाची सवय आहे। आणि आज आदरणीय बाळासाहेब दादांना या ठिकाणी मारहाण करून उलट चोराच्या उलट्या बोंबा यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पाल जिल्हा परिषद गटातील माझी उमेदवारी ही जनशक्तीच्या माध्यमातून माझी उमेदवारी आहे आणि त्यांची उमेदवारी ही धनशक्तीची उमेदवारी आहे। त्यामुळे समाजाला मतदारसंघाला माहिती की धनशक्तीचा वापर हे उमेदवार आणि भाजप पक्ष या ठिकाणी करतंय। मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की या पाल जिल्हा परिषद गटामध्ये सातत्यानं दहशत माजवण्याचं काम ही व्यक्ती करत असते। आम्ही आज आदरणीय बाळासाहेब दादांच्या माध्यमातून FIR दाखल केला आणि त्यांनी एक दुसरा आमच्यावर आज आरोप केला की हे संगनमताने या ठिकाणी षडयंत्र रचलेलं आहे। त्यामुळं त्यांनी जे केलेला आरोप आहे हा बिनबुडाचा आरोप आहे। या ठिकाणी संपूर्ण पाल जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत या ठिकाणी निषेधार्थ ही घटना घडलेली आहे आणि वारंवार या उमेदवार असेल त्यांचे सर्व सहकारी असतील यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे